हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार आणि मस्त मजेतच असायला हवं। सो आजचं टायटल तर तुम्ही बघितलंच असेल। आज मी संपूर्ण घराची जी आहे ना ती डीप क्लिनिंग करून घेणार आहे। त्याआधी मी स्वतःचं जो माझं रुटीन असतं, जसं आता अगदी मॉर्निंग झालेली आहे आणि सकाळी सकाळी उठून जे आहे ना ते मी म्हणजे माझं ब्रश वगैरे जे असतं ना, स्किन केअर वगैरे ते फॉलो करते। सो बघा, इथे मी एका स्प्रे बॉटलमध्ये छान असं रोज वॉटर भरून ठेवलेला आहे। म्हणजे मॉर्निंगला अगदी उठल्याबरोबर मी जेवढा वेळ मी ब्रश करते ना तेवढा वेळ मी चेहऱ्याला तो स्प्रे करून ठेवते। म्हणजे तेवढ्याच वेळामध्ये पूर्ण जो काही आपल्या चेहऱ्याला चिकटपणा वगैरे जो आलेला असतो ना तो त्यामध्ये ॲब्झॉर्ब होऊन लगेच निघतो। तर त्यानंतर बघा, अगदी छान मस्त फेस वॉश वगैरे करून घेतला, ब्रश झाला, त्यानंतर लगेच आली मी पाणी प्यायला। सो मी उठल्याबरोबर जे आहे ना 1 ते 2 ग्लास वॉर्म वॉटर जे आहे ना ते पीत असते आणि मी स्वतःला अशी हॅबिटच लावून घेतलेली आहे। कारण मला असं वाटते की उठल्याबरोबर जर म्हणजे 5-10 मिनिट आपल्या रुटीनपेक्षा जर लवकर उठला ना तर या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःसाठी करायला मिळतात। आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की स्वतःची काळजी जी आहे ना ती करणं ती फर्स्ट प्रायोरिटी आहे। आणि मला असं वाटते की आपण गृहिणी बायका घरातली सगळी कामे करतो, सगळ्यांची कामे करतो, पण स्वतःसाठीच वेळ देत नाही। त्यामुळे मला असं वाटते जर तुम्ही 7ला उठत असेल तर 7 वाजेच्या 10-15 मिनिटापूर्वी उठून आपण जर आपलं रुटीन जर फॉलो केला ना, आपण स्वतःला जर टाइम दिला ना तर ते खूपच चांगलं असते। आपल्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी खूप जास्त आवश्यक आहे सकाळी उठणे, पूर्ण स्किन केअर रुटीन फॉलो करणे किंवा वॉर्म वॉटर पिणे। पाणी पिण्याचे भरपूर फायदे आहे। तुम्ही थंड पाणी पण पिऊ शकता, गरम पाणी, कुठल्या तुम्हाला सूट होतो तो तुम्ही जो आहे ना तो त्याच्यावर डिपेंड असतं। त्यानंतर बघा, अगदी वॉटर वगैरे पिलं आणि आली आता इथे स्किन केअरसाठी। सो बघा, अगदी मी कामांना सुरुवात करण्याआधी जे आहे ना पूर्ण माझं स्किन केअर रुटीन चांगल्या पद्धतीने फॉलो करते। कारण आपण बायका काय करतो ना की बाहेर जातानाच कुठलं क्रीम किंवा मॉइश्चरायझर जे आहे ना ते अप्लाय करत असतो। सो बघा, मला असं वाटते मॉइश्चरायझर अप्लाय करणं ना आपल्या स्किनसाठी खूपच जास्त गरजेचं आहे। त्यामुळे कामांची सुरुवात करण्याआधी छान असं मस्त कुठल्या तरी कंपनीचं चांगला मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं। त्यानंतर सनस्क्रीन देखील अप्लाय करणं खूपच जास्त गरजेचं आहे। कारण आपण नॉनस्टॉप गॅस समोर असतो, ज्यामुळे मग गॅसच्या त्या हीटमुळे चेहऱ्याला जे आहे ना पिगमेंटेशनचा त्रास जो आहे ना तो आपल्या लेडीजला सुरू होतो। तर त्यामुळे आधी स्किन केअर मस्तपैकी असं फॉलो केला। अगदी बघा, माझं खूप सोपं आहे, मी खूप जास्त तामझाम करत नाही। सो फेस वॉश केल्यानंतर अगदी एक चांगला निव्हियाचा मॉइश्चरायझर लावला। त्यानंतर बघा, ममा अर्थचा सनस्क्रीन लावून घेतला। त्यानंतर लिप बाम देखील लावणं खूप गरजेचं आहे। आपल्या लिपला मॉइश्चर ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। आणि आज जरा म्हणजे सकाळचं रुटीन थोडं वेगळं आहे, कारण आज मुलांना आहे सुट्टीचा दिवस असलं की आधी जे आहे ना त्यांना मी दूध वगैरे देऊन दिलेलं आहे। त्यानंतर मी इथे माझ्यासाठी चाय ठेवलेला आहे। सो आज काही शाळेची धावपळ नाही, त्यामुळे स्वयंपाक माझा उशिरा होणार आहे। आणि खरंच चायची सवय आता लागलीच मला, आणि आता मला नाही वाटत की ही सुटणार। सो तुम्ही इथे बघू शकता मी किती कंजूस आहे, अगदी पत्तीसुद्धा गाळून घेतलेली आहे, कारण त्यामध्येही भरपूर एखादी चम्मचसुद्धा चाय निघतच असते। त्यानंतर बघा, अगदी छान असं मस्त बाल्कनीत येऊन बसून मी माझं चाय जे आहे ना ती एन्जॉय करते। कारण मला असं वाटते की हा चहा पिण्याचा टाईम जो असतो ना तो छान मस्त निवांतचा असतो, 10 मिनिट आपण स्वतःला देऊ शकतो। त्यानंतर चहा वगैरे घेतला, अगदी आली किचनमध्ये। सो आज मी बनवणार आहे बिर्याणीचा बेत आहे। त्यासाठी बघा, माझ्याकडे कांद्याचा जो आपण बुरांदा असतो ना बिर्याणीला लागणारा, सो ऑलरेडी मी कांदा तळून ठेवते, पण यावेळेस संपलेला होता म्हणून मी इथे कांदे भरपूर कापून घेतले। अगदी छान कांदा जे आहे ना तळून घेणार आहे। सो तुम्ही इथे बघू शकता। सो बघा, हे जे चाकू मी यूज करते ना याचा 3चा सेट आहे आणि इतकी भारी आहे, इतके छान आहेत ना, अगदी खूप लवकर कापल्या जाते, ज्यामुळे कुठलाच त्रास होणार नाही। आणि भरपूर दिवसापासून यूज करताय मी, अगदी छान क्वालिटीमध्ये मी मीशोवरून ऑर्डर केलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। त्यानंतर बघा, इथे मी छान ऑइल मस्त गरम होऊ दिला, यामध्ये सगळे कांदे घालून घेतले आणि अशा पद्धतीने कांदे जर आपण तळून घेतले ना, सो आपल्याला बिर्याणीसाठी लागणारा जो कांदा असतो ना तो खूप छान
छान तळला जाते, लवकर तळला जाते आणि अशा पद्धतीने इथे एकदम क्रिस्पी असं कांदा जो आहे ना मी असं तळून घेतलेला आहे। सो तुम्ही अशा पद्धतीने भरपूर कांदा, जर तुमच्याकडे खूप जास्त बिर्याणी बनत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात कांदा तळून ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। सो त्यानंतर बघा इथे 1 किलो चिकन जे आहे ना ते आणलेलं आहे, त्यामध्ये मी 10 ते 12 मिरची घालून घेतली, कोथिंबीर घातला आणि यामध्ये थोडे खडे मसाले घातले, मिरे, लवंग, जिरं असं खडे मसाले घातले। त्यानंतर पुदिना घातला, भरभरून पुदिना मी इथे घातलेला आहे कारण याचा फ्लेवर खूपच छान लागत असतं। त्यानंतर इथे तळलेला कांदा मी घालून घेतला आणि इथे मी चिकन जे आहे ना ते मॅरिनेट करून ठेवणार आहे, त्यामध्ये लसण, जिरा, अद्रक याची पेस्ट घातली, थोडं धना पावडर घातलं, 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट आणि जे काही तुम्हाला हवे ते जिन्नस तुम्ही इथे घालू शकता। मीठ घातला आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी बिर्याणी बनवायची झाली ना तर बिर्याणी बनवण्याच्या 1-2 तासापूर्वी जर आपण मॅरिनेट करून ठेवलं ना सो अगदी बिर्याणी खूप छान मस्त भन्नाट बनत असते। त्यानंतर अर्धा निंबूचा रस मी इथे घालून घेतला, केवढा इन्सेन्स घातला। त्यानंतर माझ्याकडे हा सुहाना बिर्याणी मसाला म्हणजे चिकन बिर्याणीचा मसाला आहे, याचे मी 2 ते 3 चम्मच जे आहे ना ते मी नेहमीच बिर्याणी करत असताना नेहमी हा मसाला जे आहे ना ते ॲड करत असते, ज्यामुळे अगदी हॉटेलसारखी बिर्याणी आपण घरच्या घरी बनवून त्याचा आनंद घेऊ शकतो। सो बघा असे सगळे मसाले घालून घेतले। यामध्ये आता शेवटचं मी दही, सो मी मिल्की मिस्टचं दही वापरत असते, याची कन्सिस्टन्सी इतकी थिक असते, इतकं छान असते, अगदी टेस्टी असते आणि आपल्या बिर्याणीला कुठलाच आंबटपणा वगैरे येणार नाही याच्याने, अगदी इतकी छान टेस्ट बनते ना। म्हणजे तुम्ही क्रीम जर घालत असेल तर क्रीमच्या ऐवजी आहे ना तुम्ही मिल्की मिस्टचं दही नक्कीच ट्राय करा एकदा। सो अशा पद्धतीने घालून घेतला, पूर्ण असं छान परतून घेतलं आणि आता आपण ही बिर्याणी जी आहे ना 2 तासासाठी जे असंच मॅरिनेट करून ठेवणार आहे, म्हणजे जो काही मसाला इथे आपण घातलेला आहे ना त्याचा फ्लेवर मस्तपैकी येणार। सो चला आता त्यानंतर 2 तास माझ्याकडे वेळ होतं म्हणून म्हटलं छान माझे झाडं बघू शकता, अगदी पसारा झालेला आहे सगळं, एका साईडला झाडी जी आहे ना ते ठेवून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आजच्या दिवशी माझ्या बागेमध्ये इतके छान छान आणि मस्त फ्लावर्स आलेले आहे। सो मोगऱ्याला पण इतक्या छान कळ्या आल्या होत्या, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले होतं आणि आता त्याचे फुल पण मस्त उमलत आहे आणि हे बघा ना हे मला खूपच जास्त आनंद झालेला आहे। ॲडेनियम अगदी याला फ्लावर्स आलेला आहे, म्हणजे बघा 2 वर्षाची मेहनत माझी आज जाऊन कुठेतरी सफल झाली, म्हणून मला असं वाटते की मेहनतीचं फळ आपल्याला एक ना एक दिवस मिळतेच, म्हणून आपल्याला मेहनत करत राहायची आहे आणि इतकी करायची आहे की अगदी जोमाने काम करायचं आहे आणि फळ भेटल्याशिवाय काही आपल्याला थांबायचं नाहीच आहे। त्यानंतर सगळी झाडे मी म्हणजे थोडी सावलीत करून घेतली कारण भरपूर ऊन येत आहे, म्हणजे इतकं जास्त ऊन आहे ना की प्रचंड ऊन आहे, ज्यामुळे माझ्या झाडांना थोडं म्हणजे सुकल्यासारखे होत आहे आणि झाडांना काही झालं तर मला खूपच जास्त मनाला लागते, त्यामुळे मी झाडांची केअर जी आहे ना ती आधीच करून घेते। सो इथे पूर्ण 1 तास माझा आज जाणारच आहे, सगळी झाडे एका साईडला करून घेतली। माझ्याकडे जो आहे ना मी घरी बनवलेला खत वापरते, बरेच लोक असे विचारतात की तू झाडांना कुठला खत देते आणि पर्सनल सुद्धा कमेंट येतात की तू काय करते, तुझे झाडं खूप छान असे ग्रोथ हेल्दी दिसतात। सो बघा मी अगदी घरी बनवलेला कंपोस्ट खत देत असते। सो कंपोस्ट खतचे देखील भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे, जर तुम्हाला हवं असेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। अगदी घरच्या घरी किचन वेस्ट आपण कंपोस्ट खत जे आहे ना हेल्दी कंपोस्ट खत घरी बनवू शकतो। सो सगळ्या झाडांना मी कंपोस्ट खत दिला आणि कुठलाही खत दिल्यानंतर ना झाडांना छान असं पाणी देऊन द्यायचं, म्हणजे जो खत आपण देतो ना तो छान झाडांमध्ये सगळं मातीमध्ये मिक्स होतो आणि अगदी छान आपल्या झाडांची ग्रोथ होण्यासाठी ना खूप जास्त म्हणजे कामात येते। सो 15 दिवसाआधी जे आहे ना मी खत घातलेला होता आणि आता 15 दिवसानंतर परत दिला आणि 15-15 दिवसाच्या गॅपमध्ये जर एक मुठ्ठी आपण झाडांना खत दिलं ना अगदी आपल्या झाडांची ग्रोथ खूप छान होत असते। त्यानंतर आली मी लगेच बेडरूममध्ये आली आणि भरपूर दिवसापासून हे काम करते यातच दिवस चाललेले होते आणि ड्रेसिंग टेबलवर इतकं धूळ होतं की खूपच जास्त, सगळं धूळ तुम्ही इथे बघू शकता, सगळे एक वस्तू काढून मी पूर्ण ड्रेसिंग टेबल जे आहे ना ते पुसून घेतलं, कारण कधी काय होते ना म्हणजे बेडरूमला लागूनच बाल्कनी आहे आणि बाल्कनीच्या मागेच बरोबर समोर जे आहे ना म्हणजे घराचं काम सुरू आहे, ज्यामुळे प्रचंड धूळ येते आणि मग सतत असं क्लिनिंग करत राहावं लागते। सो अशा पद्धतीने सगळे बॉटल्स वगैरे मी सगळं पुसून घेते, ज्यामुळे माझं बेडरूम सुद्धा अगदी ऑर्गनाइज असतं, अगदी सगळं क्लीन असलं ना तर बघा म्हणजे खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स आपल्या घरामध्ये येत असतात।
आणि मला असं वाटतं की 5-10 मिनिट लागतात कमीत कमी, आणि एवढ्या वेळामध्ये जर आपलं घर क्लीन आणि ऑर्गनाइज राहत असेल तर कशाला मग तिथे 5-10 मिनिट द्यायचेच ना. मला तरी असं वाटते की 5-10 मिनिटाचं काम जर आपण जर पुढे करू जर ढकलत राहिला ना, मग खूप जास्त डीप क्लिनिंग करायची गरज पडते. खूप जास्त वस्तू खराब होतात, जे मग आपल्याला क्लीन करायला सुद्धा खरंच खूप जास्त कंटाळा येते. म्हणून 2 दिवसाच्या किंवा 1 वीकमध्ये जर आपण अशी क्लिनिंग जर करत राहिली ना, तर आपलं घर नेहमीच ऑर्गनाइज आणि स्वच्छ दिसणार. सो इथे मी कॉलिन जे असतं ना तेच घेतलेलं आहे. अगदी त्याच्याने मिरर पूर्ण असं क्लीन करून घेतलेलं आहे, कारण आपण मिररमध्ये सकाळी उठल्याबरोबर आपण मिररमध्ये बघतो आणि मग त्याच्यावर डाग असले की डायरेक्ट मग आपल्या डोळ्यासमोर असं विचित्र चित्र दिसत असतो, ज्यामुळे मिरर अगदी क्लीन असणं खूप गरजेचं आहे. सोबतच मी पूर्ण वॉर्डरोब सुद्धा बाहेरून पुसून काढलं, कारण आपण घरात ज्या वस्तू ठेवतो ना, भरपूर प्रचंड धूळ असते. एकदा निरीक्षण करून बघा, आपल्याला वरून खूप छान दिसतात वस्तू, पण जेव्हा जवळ जातो, जेव्हा निरखून बघतो ना, खूप जास्त डस्ट बसलेली असते. त्यामुळे मी पूर्णपणे जे आहे ना वॉर्डरोब असं छान मस्त पुसून काढला. त्यानंतर वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग तर मला करायची नाही, पण काय होत आहे ना, दिवसभर म्हणजे सकाळपासून खूप जास्त ऊन असते आणि जसं 4-5 वाजले की वातावरण पूर्णपणे चेंज होतं. अगदी वादळ वारा सुरू होऊन जातो आणि मग वाऱ्यामुळे जे आहे ना प्रचंड धूळ येते आणि सगळी मग वॉशिंग मशीनवर बसत असते. आणि माझी वॉशिंग मशीन मी बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलं आहे, ज्यामुळे मग मला जास्तच त्याची काळजी जी आहे ना ती करावी लागते. म्हणून मी सतत असं अधेमध्ये जे आहे ना कॉलिननी म्हणा किंवा जो माझा मॅजिकल लिक्विड स्प्रे मी घरी बनवलेला आहे त्यानेच मी पुसून काढत असते. अगदी पूर्ण वॉशिंग मशीन बाहेरून डोअर वगैरे छान असं क्लीन करून घेतलं. आणि यासाठी माझ्याकडे एक मायक्रोसॉफ्ट फायबर क्लॉथ्स आहे, जे पुसायला खूपच इझी जाते. आणि एक म्हणजे अशी इन्व्हेस्ट आपण करू शकतो क्लिनिंग कापड जे आहे ना, यामध्ये जर थोडे पैसे जर इन्व्हेस्ट केले ना, तर यामुळे आपल्या वस्तू खरंच खूप छान असतात, कारण ते कापड खूप छान सॉफ्ट असतात आणि सॉफ्ट असल्यामुळे पूर्णपणे क्लीन होऊन जातात. तर इथे तुम्ही नोटीस केले असेल, आधी बेड किती अस्ताव्यस्त होतं, ज्यामुळे पूर्ण रूम असं अस्ताव्यस्त वाटल्यासारखं वाटत होतं. आणि आता तुम्ही बघू शकता, अगदी बेडशीट जरी आपण असं छान झटकून ठेवलं ना, अगदी प्रॉपर प्लेन अशी बेडवर म्हणजे अंथरून ठेवली ना, तर अगदी रूमचं म्हणजे पूर्ण लुक चेंज होऊन जातं. इतकं छान मस्त लुक दिसत असतं. अगदी बेडमुळे आपल्या बेडरूमला छान लुक येत असतं. त्यानंतर आली मी इथे हॉलमध्ये. सो हॉलमध्ये खूप जास्त क्लिनिंग करायची नव्हती. ॲक्च्युली हा सोफा जे आहे ना, म्हणजे सोफा कवर माझे दोन्ही खराब झालेले आहे आणि मला ते क्लीन करायचे आहे, म्हणून मी सोफा कवर जे आहे टाकलेला नाही. सो अशा पद्धतीने माझ्याकडे एक ब्रश आहे, ज्यामुळे मी पूर्णपणे म्हणजे सोफा जो आहे ना तो क्लीन करून घेते. अगदी पूर्ण डस्ट पूर्ण काढून घेते, मागच्या वगैरे सगळ्या बाजूनी जे आहे ना मी याच्याने डस्ट करून घेते. आणि माझ्याकडे असे 2-4 ब्रश जे आहे ना, मी यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे, ज्यामुळे माझ्या घरातल्या वस्तू सुद्धा अगदी चकाचक असतात. सो बेडसाठी मी एक ब्रश बोलवला आहे, तो फक्त बेडशीट क्लीन करण्यासाठी ठेवते. हा ब्रश मी फक्त सोफा क्लीन करण्यासाठी वापरत असते. आणि भरपूर म्हणजे छोटे छोटे केस, छोटी छोटी डस्ट वगैरे जी आहे ना ती निघून जात असते. बरेचदा मुलं सोफ्यावर बसून खूप म्हणजे काही वस्तू अशा खातात, जे म्हणजे कोपऱ्या कापऱ्यामध्ये जे आहे ना जाऊन अडकून असतात. सो या ब्रशने अगदी छान असं निघून जातं. थोडा हार्ड आहे हा ब्रश, आणि हा ब्रश सुद्धा मी ऑनलाईन बोलवलेला आहे मिशोवरून. जर तुम्हाला या ब्रशची लिंक हवी असेल तर तुम्ही म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा, तिथे मी लिंक दिलेले आहेत. अगदी छान मस्त क्लिनिंग करून घेतली आणि आता आली किचनमध्ये. सो बघा, मी इथे बिर्याणी जी आहे ना कुकरला लावून घेते. अगदी छान मस्तपैकी चिकन जी आहे ना ती मॅरिनेट झालेली आहे आणि खरंच खूप सोप्या पद्धतीने मी हॉटेलसारखी बिर्याणी जी आहे ना ती घरच्या घरी बनवते आणि खरंच 15 मिनिटात ही बिर्याणी बनून जाते. सो याची डिटेल रेसिपी जी आहे ना ती मी उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, कारण इथे जर ॲड केली असती तर व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता, ज्यामुळे मग मी इथला जे आहे ना स्किप केला. सो अशा पद्धतीने एका सिटीमध्ये ही बिर्याणी मी घरच्या घरी बनवून घेते. आणि आता भरपूर कामं झाली माझी. सो आता राहिलेली आहे अंघोळ, मुलांना वगैरे अंघोळ करून देते, सोबतच पूर्ण किचन वगैरे जे आहे ना ते क्लीन करून घेतला. आणि त्यानंतर अंघोळ वगैरे केल्यानंतर सगळ्यांना जेवण देऊन दिलं, कारण मला असं वाटतं की सुट्टीच्या दिवशी जो असतो ना निवांत असतो, त्यामुळे सगळं फॅमिलीसोबत छान असं मस्त बसून जेवण जर निवांतपणे केलं ना तर खरंच खूप छान वाटत असते. अगदी फॅमिली टाईम आपलं बनून जातो. सो बघा, अशा पद्धतीने इथे बिर्याणी
खूप छान मस्त भन्नाट बनलेली होती। अगदी चमचमीत बिर्याणी इथे रेडी झालेली आहे। अगदी जेवण वगैरे सगळं आवरलं आणि कपडे धुतले होते, पण जेवण करण्याच्या नादामध्ये कपडे काही सुकवलेच नाही। सो इथे सगळे कपडे जे आहे ना ते सुकवून घेते आणि यासोबतच आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।